आपण ज्यांच्या भाषणाची आतुरतेने वाट पाहत आहात असे शिवसेनेचे माजी नगराध्यक्ष धर्माबादचे विकास पुरुष असे ॲडव्होकेट सुरेंद्रजी बेळकोणीकर साहेब हे आपल्या सभेला संबोधित करतील। वाटल्यास आपण मोबाईलला रेकॉर्ड करून घ्या आणि आपल्याला ज्याला कोणाला दाखवायचं असेल त्याला फॉरवर्ड करा, व्हिडिओ करा, काही करा, आमची तुम्हाला कसलीही हरकत नाही। छत्रपती शिवाजी महाराजांचा जय भवानी, जय भवानी। शिवसेना पक्षप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा ಅಮ್ಮ ಸಲ್ಲಿ ಭಾಗ ఉన్నది సల్లి బాగా ఉన్నది కాగడ తీసుకొని వచ్చిన करज्योती महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी, महाराष्ट्राचा आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज, क्रांती ज्योती महात्मा बसवेश्वर, भारत रत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, साहित्य सम्राट अण्णाभाऊ साठे यांना विनम्र अभिवादन करून आजच्या उद्धव बाळासाहेब ठाकरे या शिवसेना पक्षाचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार आदर्श मुख्याध्यापिका आदरणीय चंदा मॅडम आणि आमच्या या व्यासपीठावर उपस्थित असणारे धर्माबाद तालुक्याचे शिवसेनेचे तालुका प्रमुख माजी पंचायत समिती सभापती मारुतीजी कागेरो, उपजिल्हा प्रमुख गणेशजी गिरी, शहर प्रमुख बालाजी बनसोडेजी, ज्येष्ठ शिवसैनिक गणपतजी कात्रे, धडाडीचा जिगरबाज शिवसैनिक राजू शिरामणे आणि बाळापूर येथील प्रभाग क्रमांक 4B च्या निकिता लालू उशेलवार या शिवसेनेच्या उमेदवार, त्या समवेत प्रभाग क्रमांक 9 इथून उपस्थित असलेले उमेदवार ज्योतिताई वाघमारे, असं समोर या, అమ్మ ధ్యానంలో ఉంచులి కాగడ ఉన్నది दी करज्योती दीपम आणि उपस्थित असणाऱ्या सर्व सन्माननीय पदाधिकारी उमेदवार आणि एवढ्या थंडीतही मशाल हातात घेऊन 2 तारखेची वाट पाहत असणाऱ्या माझ्या माता भगिनींनो, माझे आपल्याशी हितगुज करण्यापूर्वी भाषण करण्यापूर्वी या परिसरामध्ये धर्माबाद, रत्नाळी, बाळापूर या परिसरामध्ये मटका, जुगार, सट्टा, लॉटरी, क्लब, ड्रग्स, गांजा, सीएच, फायनान्स, शिंदी, दारू यांना बळी पडलेल्या तरुणांना, आत्महत्या केलेल्या तरुणांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहतो आणि मी माझ्या 2 शब्दांना या ठिकाणी सुरुवात करतो। तत्पूर्वी या शहराचे उपनगराध्यक्ष माझे मित्र आदरणीय माननीय कैलासवासी शंकर पाटील साहेब यांना देखील भावपूर्ण श्रद्धांजली आणि मानवंदना मी या ठिकाणी देऊ इच्छितो। बंधू भगिनींनो, येत्या 2 डिसेंबरला कुठलीच निवडणूक नाही। कलेक्टर बी येडा, सीओ बी येडा, तहसीलदार बी येडा, एसडी बी येडा, कुठलीच निवडणूक नाही। निवडणूक कॅन्सल आहे। मग 2 डिसेंबरला काय आहे तर 2 डिसेंबरला
या आमदार राजेश पवार, खासदार अशोक चव्हाण, माजी आमदार अमर राजूरकर यांच्या अवैध धंद्यांच्या डुकरांची खांडोळी करायचा दिवस आहे, लक्षात ठेवा. नुसती खांडोळी करायचा दिवस नाही, यांची तिरडी उचलायचा दिवस आहे. राम नाम सत्य म्हणायचा दिवस आहे, लक्षात घ्या. बंधू भगिनींनो, लक्षात घ्या तुम्ही, या लोकांनी कुणाचा बाप गिळला, या हरामखोरांनी कुणाचा बाप गिळला तर कुणाची म्हातारपणाची काठी हिसकून घेऊन त्याला निर्वंश केलं, तर कुण्या भगिनीचं कुंकू पुसलं, तर कुणाची बहीण भाऊ बिजेला राखी पौर्णिमेला आठवणीनं व्याकुळ करून धाय मोकलून रडली. अरे कुणाची बाई लेकी पळवल्या, तर कुणाची 9 दिवस 9 महिने 9 दिवस पैशाच्यावर नजर ठेवून पळून घेऊन सत्यानाश करून आबरी हिसकावून घेतली. दुर्दैव आहे. मी वाट पाहतोय, माझी सत्यनारायणाची लास्ट पूजा मी बुक करून ठेवलेली आहे, तुम्ही जरूर या. मी हेलिकॉप्टरची वाट बघतोय. देवेंद्र फडणवीस नावाचा बुळा गृहमंत्री कधी महाराष्ट्रात येणार आहे, धर्माबादला इथे येणार आहे. माझा सवाल आहे, मुख्यमंत्री आणि गृहमंत्री त्यांना लाज शरम असेल तर धर्माबादमध्ये पाऊल ठेवावं, नाही तर तोंड काळं करावं. जर आचारसंहिता राहिली नसती तर शिवसैनिक म्हणून शेणाचे गोळे फेकून मारला असतो, कारण धर्माबाद बर्बाद करून टाकलं या गृहमंत्र्यांनी. या बुळ्या गृहमंत्र्यांनी देवेंद्र फडणवीस आणि माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी आणि विद्यमान राजेश पवार यांनी आपल्या पक्षाच्या, म्हणजे सुसंस्कृत पक्ष, भाजप म्हणजे सुसंस्कृत पक्ष, या सुसंस्कृत पक्षाच्या संघाच्या मुशीत वाढलेल्या भाजपच्या लोकांनी आपल्या पक्षाच्या आंतरराज्य सराईत गुन्हेगारांना पाठीशी घातलं, त्यांची सारी अवैध धंद्यांना मूक संमती दिली आणि त्या सर्वांना राजकारणामध्ये मातीत मिसळण्याचा दिवस म्हणजे 2 डिसेंबर आहे. हे तुम्ही लक्षात ठेवा. मी हे सांगायला या ठिकाणी आलेलो आहे. या सर्व डुकरांच्या टोळींना, या हरामखोरांना तळतळाट आणि शाप देण्याचा दिवस म्हणजे 2 डिसेंबर आहे, हे सांगायला सुरेंद्र बेकोनीकर या ठिकाणी आलेला आहे. बंधूंनो, लक्षात ठेवा. मी तुम्हाला सांगतो की यांच्या 42 पिढ्या नरकात जातील, असं मशालीचं बटन दाबून त्यांना नरकात धाडा, हे सांगायला मी या ठिकाणी आलेलो आहे. बंधूंनो, मी हे इथलं कुठलंच निवडणूक नाही, कुठलंच इलेक्शन नाही. हे फक्त काय म्हणजे या रावणांची रंका जाळण्याचा दिवस म्हणजे 2 डिसेंबर आहे, हे लक्षात घ्या. हे म्हणतात की भाजप म्हणजे RSS म्हणजे हिंदुत्ववादी. मला कळत नाही हे कसं हिंदुत्ववादी आहे. हिंदू लेकरांची, तरण्यावाड हिंदू पुलांची आत्महत्या करायची, त्यांची मातीत मिसळायची, त्यांची बर्बादी करायची, हिंदू माय भगिनींचं कुंकू पुसायचं, त्यांचे म्हातारपणाची काठी काढून घ्यायची. हे कसलं अजब हिंदुत्व आहे मला कळत नाही. ही गुन्हेगारांची डुकराची टोळी बघा. मनोज ओमप्रकाश मानधानी, शंकर उर्फ महेश रमेश नारायण बोलमवाड, गजानन गंगाधर सूर्यवंशी, नरेश सुभाष कुचेरिया, संजय पंडित पवार, धर्माबाद परिसराचं भविष्य उद्ध्वस्त करून राजेश पवार आणि अशोक चव्हाणांनी गाढवाचा नांगर फिरवून सर्व बर्बाद केलेला आहे, हे लक्षात ठेवा. तो दिवस 2 डिसेंबरचा आहे. सगळे म्हणतात बेळकुरीकर दिसच नाही, एकडा पेंडू सच्ची पेंडाई आहे, मग कनपेचे लेदू मेलो नाही. माझं तेरवीचं कोणी जीवन जेवलं नाही आणि माझ्या फोटोला हार लावला नाही. जिवंत आहे, पण थोडा टप्पू झालो, चांगला झालो. 1.25 शेर गाईचं दूध पितो. एकदा हल्ला झाल्यावर भडव्यानो आता या 10 लोकांना लोळवतो, काळजी करू नका. मला सांगा बेळकुनीकर कुठे? इकडं कणपेसला आगळ निजामाबादला उंटडू, इकडं लिहारू मेल नाही, इथंच आहे. घरदार इथंच आहे, शेती बी इथंच आहे. मी विकलं नाही फुकलं नाही.
मला सांगा बेळकोणीकरला विचारतात, बरं मी राहतो निजामाबादला, निजामाबाद कैसा है जी, खाना खाए यहाँ पान खाने को गए निजामाबाद, गए क्या ये गाड़ी 10 गाड़ियाँ आते 10 गाड़ियाँ जाते, आधे घंटे के अंदर आता, किक मारे के गए किक मारे के वापस. पण मला सांगा, मला विचारता, मग मी तुम्हाला विचारतो, पैठणचा शंकरराव चव्हाण साहेब माजी मुख्यमंत्री कुठले आहेत? पैठणचे, तिकडले. आणि त्यांनी राहतात, त्यांचं पोरगा अशोक चव्हाण कुठं राहते? नांदेडला. आणि घर आहे मुंबईला, कारभार हाकते दिल्लीला, आणि पैसे भरायला जाते लंडनला. ते जमते. आता बघा आलू वडगावचा ते राजेश पवार, काय हो त्याचं नाव म्हणले आता, फिल्म ऍक्टर अजय देवगण, बंटी बबली, राहतात कुठले भाई? आलू वडगावचे. आणि आमदार कुठले? नायगावचे. राहतेत नांदेडला. हा, राहतेत नांदेडला, धंदे पुण्याला, कारभार हाकतेत मुंबईला, आणि पैसे भरायला जातात लंडनला. आणि मग मला सांगा, मी लेकराच्या शिक्षणासाठी माझ्या घरातले 6 लोक गेले. माय गेली, बाप गेला, भाऊ गेला, ज्याला मी किडनी दिले ते भाऊ गेला, वहिनी बी गेली, 2 लेकरं बी गेले, आणि मोठा भाऊ अजूनही हैदराबादला दवाखान्यात आहे. 40 वर्षाची त्याची लेक बी दवाखान्यात आहे. मी दवाखान्यासाठी आणि शिक्षणासाठी अर्ध्या घंट्याच्या निजामाबादला झालं तर तुमची काय दुखते मला सांगा. माझ्या घरातल्या एकोपाठ माणसं गेली, आणि मी त्या उपचारामध्ये लेकरांच्या शिक्षणामध्ये परेशान आहे. माझा कुठला स्वार्थ नाही बंधू भगिनींनो, माझा कुठला स्वार्थ नाही. तुमच्या आशीर्वादानं सुरेंद्र बेळकोणीकर आता 2 चप्पल 2 शर्टवाला राहिला नाही. 2-4 गाडी आहेत, बंगला आहे, अजून एक 15,000 स्क्वेअर फीटचं घर बांधतोय. मेहनतीनं कमावतो, 18 घंटे काम करतो, बायको बी करते. इलेक्ट्रॉनिक्सचं उत्पादन आम्ही करतो. सुरेंद्र बेळकोणीकर 10% जर वकील असेल तर 90% शास्त्रज्ञ संशोधक आहे, लक्षात ठेवा. आज 35 देशामध्ये माझी बायको इलेक्ट्रॉनिक इनोव्हेटिव्ह इलेक्ट्रॉनिक्स देशाला विकते. 35 देशामध्ये, 35 कंट्रीजमध्ये. धर्माबादचा सगळ्यात असणारी ही मराठवाड्यातली पहिली महिना एक्सपोर्टर इम्पोर्टर आहे, लक्षात घ्या. आम्ही साधे माणसं नाहीत. जपान जगाला तंत्रज्ञान देतं, जपान जगाला तंत्रज्ञान देतं, पण धर्माबादून आम्ही जपानला तंत्र देणारे माणसं आहोत, लक्षात घ्या. तुम्ही या कधी निजामाबादला, थॉमस अल्वा एडिसन आमची एक लॅबोरेटरी, आम्ही तिथं काम करतो, एक मशीन तयार करतोय. कधी आलात तर या. एक्सपोर्ट होणारी मशीन आम्ही IITला आणि टेक्स्टाईल इंडस्ट्रीला, PCB इंडस्ट्रीला असणारी मशीन आम्ही डिझाईन करतो. मेहनत करतो, कमावतो. मटक्या सट्ट्यातून राजेश पवार, अशोक चव्हाण सारखं कमवत नाही. आज आम्ही मेहनतीनं लागलेलो आहोत. बंधू भगिनींनो, माझा कुठला स्वार्थ नाही, माझी कुठली अभिलाषा नाही. मला कुठं आमदार व्हावं, कुठलं खासदार व्हावं नाही, मला माहीत नाही. पण तुमची इतकी इच्छा असते, माझ्या जातीचा मेंबर पाहिजे, माझ्या जातीचा अध्यक्ष पाहिजे, माझ्या जातीचा आमदार पाहिजे, माझ्या जातीचा खासदार पाहिजे. हे किडा वळवळा तुमच्या डोक्यातून जाईल, त्यावेळेस बेळकोणीकर आमदार खासदार होईल, तोपर्यंत होईना, लक्षात ठेवा. ही पवित्र भूमी वाचवायला आलो. हुतात्मा गोविंदराव पानसरेंची ही जी पवित्र भूमी आहे, ती पवित्र भूमी मी वाचवायला आलो. ज्यांनी मला घडवलं, ज्यांनी मला बेळकोणीकर म्हणून नाव दिलं, ते आदरणीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे गेले. आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेबांचा अनेकदा फोन निरोप आला. मी दिवाकर रावते साहेबांचा, विनायक राऊत साहेबांचा, विश्वनाथजी नेरुरकर साहेबांचा, बबनराव साहेबांचा, या सर्वांचा असणारा मी कार्यकर्ता आहे. पण मला एवढं कळतं, मातोश्री एक क्रांतीधाम आहे. बाळासाहेब ठाकरेंची वांद्र्याला असलेली जे घर आहे, मी त्याला क्रांतीधाम म्हणतो. ते क्रांतीतीर्थ आहे. तिथं गेले, उद्धव ठाकरे साहेबांना पुष्पगुच्छ घेतले, सेल्फी काढले. असं मला माझ्या मनात पटत नाही. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या क्रांतीतीर्थाला जायचं असेल तर काहीतरी पुरुषार्थ केला पाहिजे, काही क्रांती केली पाहिजे. काही पुरुषार्थ केल्याशिवाय मातोश्रीला उद्धव ठाकरे साहेबांपासून पुष्पगुच्छ त्यांनी आपल्याला द्यावं असा मानणारा मी कार्यकर्ता आहे. त्यांनी पुष्पगुच्छ आपल्याला दिलं पाहिजे, असं कार्य घेऊन तिथं गेलं पाहिजे असा मानणारा मी शिवसैनिक आहे. बंधूंनो, मी एक आपल्याला सांगू इच्छितो, बबनराव थोरात साहेब खूप चांगले आहे.
कारण त्यांचं नावच आहे बबनराव थोरात, थोर आहेत म्हणून त्यांनी ज्योतिबा खराटे सारखा एक चांगला जिल्हा प्रमुख दिला आणि मला वाटलं की पुनर्वैभव या शिवसेनेला प्राप्त करावं म्हणून मी या ठिकाणी आलेलो आहे. तुम्ही नगराध्यक्ष पदाचे उमेदवार पाहता कुठले आहेत? राजेश पवार साहेबांचे भारतीय जनता पार्टीचे 2 गट आहेत, ए टीम बी टीम. ए टीम म्हणजे ती याची दारूची अजंता बार, बरोबर आहे, अजंता बार, कीर्ती बार, नायगावचं देशी दारू, शिंदी भट्टी. या पक्षाचे उमेदवार अ गट राजेश पवारचे. ब गट आहे डुकराची टोळी, गुलाबी डुकर, सट्टेवाले, मटकेवाले. हे उमेदवार बी टीम, त्याचे नेते आहेत अशोकराव चव्हाण, राजूरकर. दोघं एकच आहे. हा, त्याच्यामध्ये तुम्ही पाहिलं असेल, पण आमचे उमेदवार पहा. त्या उमेदवारांना वाचता येत नाही, बोलता येत नाही. डॉक्टर साहेबांनी सांगितलं, गिरी महाराजांनी लई ठोकलं, आम्ही आता जास्त बोलत नाही त्याच्यावर. पण आमचे उमेदवार पहा. उद्धव बाळासाहेब ठाकरे या शिवसेनेचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार जर आपण पाहिलं तर चंदा मॅडम आहेत, आदर्श शिक्षिका आहेत, आदर्श मुख्याध्यापिका आहेत. आज 35 वर्ष झालं या धर्माबाद, रताळी, बाळापूर परिसरामध्ये हजारो तरुण घडवलं, आपलं कुटुंब घडवलं. महिला दक्षता समितीमध्ये आज त्यांनी जे संसार जोडली, शेकडो संसार जोडली, ते कुणालाही घाबरत नाही. तहसीलदार असो की कोणी असो, आम्हाला एकच तत्व माहिती आहे, घाबरतो आम्ही दोघालाच, एक ऊपरच्या परमेश्वराला, अल्लाला, आणि मायबापाला. बाकी किसके बाप को नाही डरते. लक्षात घ्या, आमचे नगराध्यक्ष पदाचे जे उमेदवार आहेत. पण एक लक्षात घ्या, तुम्ही डुकराच्या ए टीमला आणि डुकराच्या बी टीमला जर निवडून दिला तर तिथं पत्रकाराला लिहावं लागते, नगराध्यक्ष पदाचे प्रतिनिधी, बी टीमचे नगराध्यक्ष पदाचे प्रतिनिधी. इथं गरज पडणार, भाषण करू शकतात. म्हणून मी तुम्हाला विनंती करतो की आमचं बटन कागेडा उन्नदी अम्मा सल्ले मस्त उन्नदी कागेडा मशाल निशाणी मिदावत्याला ध्यानम लावूनचू म्हणून कागेडा आहे. आणि नगराध्यक्ष पदाचे उमेदवार आमच्या चंदा मॅडम यांना मशाल निशाणीवर बटन दाबून विजय करा, ही विनंती आपल्याला करायला आलेलं आहे. यानंतर प्रभाग क्रमांक 4 चे उमेदवार आमचे लालू उशलवार. खूप शांत माणूस आहे, काम खूप करतो, कमी बोलतो. त्यांच्या सौभाग्यवती निकिता लालू उशलवार प्रभाग क्रमांक 4 मधून उभे आहेत. त्यांना आपण विजय करा, ही विनंती करायला मी या ठिकाणी आलेलो आहे. कसला विकास, कसला विकास? विकास गेला तुमचा चुलीमध्ये, विकास गेला तुमचा मसण्यामध्ये. मटका, जुगार, सट्टा, क्लब, ड्रग्स, गांजा, फायनान्स, अब्जावधीचे अवैध धंदे चालून तरुण पिढी माय भगिनींचे संसार उद्ध्वस्त करून डझनभर आत्महत्या, खून करून लोकप्रतिनिधी भाजपचे आमदार, मी त्याला आमदार म्हणतच नाही, शायनिंग आमदार आहे. फक्त शाईन मारते, असं करून मोबाईल, हे असं करून मोबाईल, बस शायनिंग आमदार. आणि त्यांच्यासोबत असणाऱ्या स्वयंघोषित रणरागिनी. नायगाव धर्माबाद आपल्या तालुक्यातलं आहे, खऱ्या रणरागिनी ती आहेत. तुम्ही टोपण नाव लावले, तुम्ही झेरॉक्स आमदार आहात. त्या नायगावच्या देशीदारी दुकानाची बाटली आडवी न करता धर्माबाद शहरामध्ये सुसंस्कृत संघाच्या मुशीत असलेल्या पक्षाची, भाजपची देशी अजंता कीर्तिबार बिअरची बाटली उभी करून नळाला तुम्ही दारू सोडणार का बघा. आम्हा सोडवले. మీరు ఈ భాజప మనిషికు బీజేపీ మనిషికు నిలబడిండు. మీరు వస్తే ఏమవుతుంది? 3 నెలలు ఉంటుంది. एक देशी दारूचं नळ, एक शिंदीचं नळ, एक बिअरचं नळ, प्यायचं पाणी भेटणार नाही बघा, उपाशी मारतात. लक्षात ठेवा, म्हणून यांच्या नादी लागू नका. म्हणून माझी विनंती आहे, अरे मला सांगा, तुम्हाला एक साधा उमेदवार मिळाला नाही? नीतिमत्तेच्या गप्पा करणाऱ्या शायनिंग आमदाराला एकही या ठिकाणी तुम्हाला उमेदवार मिळालेला नाही. ते नंबर 1, 2 दे, दाखवून टाकू तिथे आपण. हे बघा, यांची ए टीम बी टीम सारखीच आहे. हे बघा, हे डुकराच्या टेळीचा प्रमुख गुलाबी गॅमचा डुकर प्रमुख, आणि इथं बघा बंटी बाबली.
बघितलं, हे दोघं एकच होत, बाकी काय नाही. तू उधर से लढ, मैं इधर से लढता हूं. आता बघा, रणरागिणीचा वाढदिवस, सट्टेबाजाची जाहिरात. हे बघा, रणरागिणी. बघितलं तुम्ही? म्हणजे यांची ए टीम बी टीम सारखीच आहे. भारतीय जनता पक्षाचे मी तुम्हाला सांगतो की नेहमी म्हणतात की बेळकोणीकर अवैध धंद्याशिवाय बोलतच नाही. नेहमी काय झालं तर विकासाचं बोलत नाही, अवैध धंद्याचं जास्त लिहायलाय करायलाय. अरे 2,500-3,000 ट्विट केलेत, फेसबुकवर लिहितो, व्हॉट्सअपवर लिहितो, सगळीकडेच लिहितो. एवढंच नाही, मी तुम्हाला सांगतो की धर्माबाद परिसराचा, धर्माबाद, रत्नागिरी, बाळापूर, आज मला कळालं, लाज वाटली. एक्साईज इन्स्पेक्टरला मी शाप देतो, उद्याच्या उद्या रात्री मरून जाय पाडव्या, हरामखोरा उद्या मरून जाय, शाप आहे. चला, बाळापूर मध्ये मी काय गेलो, तिकडं थोडं माझे भाऊ आजारी आहेत शिक्षणासाठी. भोसडीच्या तू 17 लोक खपिलास इथे का महिन्यात 6 महिन्यामध्ये. आज मला कळालं की साला त्याचं नाव काय रे. मला कळालं या ठिकाणी की या ठिकाणी एक माणूस आहे की त्याचं पोट फुगलंय. चव्हाण का त्याचं नाव, आता सांगितलंय पोट फुगलंय, 6 महिन्यावर लग्न आहे त्याचं. हा, नागेश चव्हाण, पोट फुगलंय. अरे काय चालवलंय काय तुम्हाला? राजेश पवार, तुम्ही खरंच सांगतो निर्बुद्ध आहात तुम्ही. मी तुम्हाला सांगतो ना, तुम्हाला इतका तळतळाट लागला अशोक चव्हाणला, राजेश पवारला, साले हो तुमचा मृत्यू देखील घाबरून जाईल. मी सांगतो, अंतरातून तुम्हाला सांगतो. अरे 17 लोक मरताना एक्साईजचा असणारा अधिकारी इथलं पोलीस स्टेशन झक मारताय का रे हिजड्यांनो? साल्या 17 लोक मरत असताना भडव्यांनो तुम्ही शांत बसता. मी तुम्हाला सांगतो, 2 तारीख होऊ द्या, 3 तारखेला मशाला ना, मारुतीची शपथ घेऊन सांगायलो, शिवसेना ही दास मारुती आणि वीर मारुती सारखी आहे. शिवसेना दास मारुती म्हणजे हात जोडून आहे, वीर मारुती म्हणजे गदा घेऊन आहे. शिवसेना तशी आहे, जनतेच्या, नागरिकांच्या सेवेसाठी हा हनुमान दास मारुती सारखा सेवा करून आहे. पण मस्ती करणार असाल तर गदा घेऊन तुमचं टाळकं फोडणारी शिवसेना आहे, लक्षात घ्या. मी या ठिकाणी सांगतो, इथले एसडीएम असो की डीवायएसपी असो की पीआय असो की एक्साइज इन्स्पेक्टर असो, भवानी 3 तारखेला तुम्ही आपल्या चंबगोबाळ्याला लपटायला सुरू करा. मला खासदार व्हायची गरज नाही, आमदार व्हायची गरज नाही. याला लय हौस आहे. गेलं तिथं खुर्चीला हात घालते, गेलं तिथं खुर्चीला हात घालते. ते दलित महिला अधिकारी, तहसीलदार, तिचे काही सासरे गेले, बाप गेले, खुर्चीला हाल टाकायला. महिला आयोगाकडे गेलं बोंबलत प्रकरण. मी तुम्हाला सांगतो, पीआय असो, डीवायएसपी असो, कोणी असो, तहसीलदार असो की एसडीएम असो, चंबी गोबाळा गुंडाळा, चांगले अधिकारी असेल तर इथं थांबा. हरामचं खाणार असाल, हुतात्मा पानसरेची भूमी आहे, जीव देईन. 3 तारखेनंतर मशाल आल्यानंतर एकही हरामखोर भ्रष्टाचारी भडवा इथं दिसणार नाही. माझी शपथ आहे मारुतीच्या समोर. तुम्हाला कसं पळवा मला कळतं. मुख्यमंत्री नाही, मुख्यमंत्र्याच्या बापाला कसं लढवा मला माहिती आहे. अरे एवढं पटरी काढलं, तुमची पटरी काढायला किती येड आहे. मी तुम्हाला सांगतो की बेळकोणीकर गपचूप बेसला नाही, मेला नाही आणि त्याचं मड अजून रामनाम सत्य झालेलं नाही, लक्षात ठेवा. माझ्या श्वास जोपर्यंत आहे तोपर्यंत माझ्या हृदयाची धडधड फक्त माझ्या धर्माबाद आणि रत्नागिरी, बारापूरच्या गोरगरिबांसाठी आहे, लक्षात घ्या. बस झालं नाटक, बस झालं, अति झालं. अरे ते दाखव रे कंट्रोल रूम त्यांची, त्यांच्या आयला दाखवा इकडे. मला सांगा, पोलीस स्टेशन आणि मनोज मांदेजीच्या घराचं अंतर किती आहे? 100 फुटावर आहे. आवाज दिले तर आवाज जाते. का रे तुमच्या डोळ्यात माती पडली? हे कंट्रोल रूमचे फोटो बघा. हे सट्टा चालतं त्याच्या कंट्रोल रूमचे फोटो बघा. डोळ्यात माती पडली. किती भडव्यानं तुम्ही हप्ते घेता साल्यानं सांगा. याच्यात मोबाईल नंबर नाहीत बघा रे साल्यानं. तुम्ही मातीत मिसळायला तुम्ही बघा. हे सट्ट्याचं कंट्रोल रूम.
हे हरामखोर कोण बसलेलं आहे छड्डीवर बघा बघा. तुम्हाला कळत नाही किती हप्ते घेता महिन्याला? तुमचा एसपी किती घेतो? शहाजी बाब किती पैसे घेतो? आमचे लेकरं मारता साले हो तुम्ही. आमचे लेकरं आत्महत्या करायचे, आमच्या लेकरांचे खून व्हायचे आणि आम्ही रंडोळ्यासारखं बांगड्या घालून बसायचं. आम्ही बांगड्या घालेले नाहीत, आम्ही हिजले नाहीत, नपुसक नाहीत साल्यांनो, लक्षात ठेवा. घाट माझ्याशी आहे. जीव जाईल गोळ्या घालताल. एक हल्ला केला म्हणून काय झालं? जीव होईल, शहीद होईल. आम्ही हुतात्मा गोविंदराव पानसरेंचे चेले आहोत. डरपोक नाहीत, लक्षात घ्या. एक दिवस पाहू आम्ही, 2 दिवस पाहू. आम्हाला काय तुम्ही नक्षलवादी व्हायला सांगतात का? का पोटाला डेस्क लावून आम्ही तुमच्या पोलीस स्टेशनला अडवू? ते तरी सांगा. मी तर विनंती करणार आहे पोलीस महासंचालकांना, रागानं बोलतोय. माझ्या घरची 2 लेकरं गेलेली आहेत. आम्हाला नकोय धर्माबादचं पोलीस स्टेशन, नको आम्हाला डीवायएसपीचं स्टेशन, नको आम्हाला. नकोय असं दरोडेखोरांच्या टोळीचं पोलीस स्टेशन, जे डुकरांना पोचतं. अवैध धंदे, दारू, शिंदी, मटका सट्ट्यामुळं आमच्या लेकरांचे जीव जातात. नागराज रेड्डी सारखा आमचा माणूस हतबल होऊन आत्महत्या करतो. हरामखोरांना तुम्हाला निवेदन दिलं, ते निवेदन काढलंय. काय चूक होती आमच्या नागराज रेड्डीची? काय चूक होती सांगा? नागराज रेड्डीची माझा मित्र होता. शिवाजी महाराजांच्या रायगड किल्ल्यावर मला त्यांना घेऊन गेला होता. 2 दिवस थांबलो होतो. शिवाजी महाराजांची क्रांती तीर्थासाठी मेघडंबरी आम्हाला निर्माण करायची होती. नगराध्यक्ष असताना रायगड किल्ल्यावर 2 दिवस मुक्कामी होता. हा माझ्या सोबत होता. सोबत बालाजी नाईकवाड होता. पाहून घ्या. नागराज रेड्डीची काय चूक होती सांगा? आज नागराज रेड्डी गेला. आज या लेकराची काय चूक होती मला सांगा? फासावर गेला. हरामखोरांनो, तुमच्या हप्त्यामुळे आमचे लेकरं मरतायत. भोसडीच्यानो, तुमच्या हप्त्यामुळे आमचे लेकरं मरतायत, आत्महत्या करतायत, खून होतायत, मुर्दे पडतायत. आम्ही गांडूसारखं बसायचं? आम्ही बसायचं? काय चूक आहे या लेकरांची? फाशीला चाललेत. आज FIR फाडला जातो. 29 नोव्हेंबरला निवेदन दिलं जातं. जिल्हा दंडाधिकारी, दंड कसला रे तू? जिल्हा गांडू अधिकारी आहे तुम्ही, दंड अधिकारी कसले? नाव येतं त्याच्यामध्ये. कॉल डिटेल रिपोर्ट्स आहेत, CDR आहे, व्हॉट्सअप चॅट आहे. त्याच्यामध्ये आरोपी आहेत महेश शंकर नारायण बोलेवार, मनोज ओमप्रकाश मांदानी, सचिन सत्यम उत्तरवार, अंकुश सुभाष निरावार, पारस पवन गोदा, सागर सुनप पवार, प्रवीण बर्ले पवार, रमेश मदलवार, सतीश उशलवार, गजू सूर्यवंशी, एवढी नावं आहेत सगळी. एवढं सगळं असताना, हा चार्ट सगळं असताना तुम्हाला निवेदन दिलं तरी तुम्हाला जाग येत नाही. कारण तुम्ही मळून आहात साल्यानो, तुम्ही मळून आहात, विकलेले आहात, तुम्ही लाचार आहात. आम्हाला धर्माबादचं पोलीस स्टेशन नको आहे, बंद करा. गरज नाही आम्हाला. कशासाठी आहे पोलीस स्टेशन? डुकरांची कोतवाली करायला? तुमच्या पोलीस स्टेशनचे कर्मचारी हप्ते गोळा करायला? मला लाज वाटते. मी भावपूर्ण श्रद्धांजली वाहतो. आणि नागराज, तुझा मृत्यू जरी झाला असेल, तू आत्महत्या केला असेल, हा विषय कुटुंबाच्या मर्यादित राहिलेला नाही. कुटुंबाच्या सदस्यांनी जरी काही शांत राहिले असते, द मॅटर इज इन द डोमेन ऑफ पब्लिक. द मॅटर इज इन पब्लिक डोमेन. रिमेंबर, याचा छडा लावल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही. या डुकरांच्या टोळीचं एन्काउंटर होईपर्यंत बेळकोणीकर शांत राहणार नाही, लक्षात ठेवा. ही माझी शपथ आहे. बंधू भगिनींनो, आज तुम्ही पाहत असाल काय चाललंय तमाशा. कुठले आरोप, कसले काय? सभा चालू आहे, सभामध्ये व्यत्यय आणू नये. कुठले तरी निवडणूक अधिकाऱ्याचे धिंगाणारे बैमान लोक इथं भरून घ्यायलेत लिहून. अबे तिथं जाणं, सभेला कशाला व्यत्यय आणता? तुम्हाला काय नोंदून घ्यायचं नोंदून घ्या, आमदाराचं ऐकून. आरो मॅडम तसंच, ते घड्याळाचं कोणतरी आईचं प्रचार पोरग करायला मार्केट कमिटीला देशमुखाचं पोरग अर्ज दिलाय आमच्या पक्षानं. अजून FIR नाही, काही नाही, कागदपत्री घोडे नाचवायलेत. कडू कोणाचं ऐकता रे तुम्ही? सीओचा कॉल डिटेल रिपोर्ट काढला तर 24 तास तुम्ही बघा. आमचा राजीव शिरामण्याने अर्ज दिलाय. 24 तास आमदाराचे फोन. काय करायले? इलेक्शनच्या काळात एवढे फोन का सीओ तुम्हाला?
सत्ता येऊ द्या 4 तारखेला तुम्हाला दाखवतो चौमो गोबाळ घेऊन तुम्ही जा बार्शीला, करतो आम्ही तुमची व्यवस्था. आज पाहत असाल की परिस्थिती गंभीर आहे. मला हा संताप याच्यासाठी येतो. कल्पना करा, माझी आई गेलेत, वडील गेलेत, माझा पुतण्या मनोज आणि विवेक गेल्यानंतर माझे वडील 100 वर्ष वयाचे आज गोदावरीच्या काठावर आपल्या नातवाचं अस्थि विसर्जन करताना त्यांनी फोडलेला टाहोत, त्यांनी वाहिलेले अश्रू, त्यांचा केविल वाहना चेहरा मी आयुष्यात विसरू शकत नाही. अशा शेकडो माता भगिनींच्या अश्रू कुंकू पुसले, राख रांगोळी संसाराची खांडोळी करताना कोणी भडवा पोलीस अधिकारी हप्त्यासाठी, सट्ट्यासाठी, मटक्यासाठी गू खात असेल तर त्याला ढुंगणावर लाद घालून हाकलून देईन. शपथ आहे माझी. सण किती करायचं? काय दोष होता नागराजचा? काय दोष होता बाबडीच्या बंधारात उडी घेणाऱ्या अशा आकाश कदमचा? काय दोष होता मनोज बेळकुणीकरचा? काय दोष होता आमच्या संजय कोंडावर सावकारचा? काय दोष होता नगरपालिकेतील मॅडम कर्मचाऱ्याचा? आज तुम्ही पहा, आज आपलं धर्माबाद शंकरगंज म्हणजे शंकरराजे राहत होते, म्हणजे आमच्या गणेशगिरी महाराजाचेच पाहुणे हेमराजे. शंकरगंज म्हणजे शंकरराव चव्हाणचं नाव नाही, गैरसमज करू नका. धर्माबाद ही निजामाची जहागीर. धर्माबाद धरम करम बहादूर राजाचं गाव. आज तुम्हाला माहित आहे त्या धर्मशाळेचं भूमिपूजन होताना चांदीचं टोपलं आणि सोन्याची सब्बल होती. धर्माबादचा राजा ज्यावेळेस यायचा जहागीरदार, आज सीओ आपल्या जजचं जो एक जुनं क्वार्टर आहे तिथं पायऱ्या आहेत, रेल्वे खाली निजामाची गाडी यायची तर ते पायऱ्या ठेवलेल्या त्या धर्मकरम राजाच्यासाठी केलेला डाक बंगला होता. आज त्या असणाऱ्या एवढ्या वैभवशाली धर्माबादमध्ये ज्या आमदाराला तुम्ही विधानसभेमध्ये या परिसराचा सुजलाम सुफलाम करायला सांगितलं होतं, पण त्यांना हावून गाढवाचा नांगर फिरून बर्बाद करून टाकलेला या राजेश पवारांनी लक्षात घ्या. बंधूंनो, एकेकाळी ऐश्वर्य असणाऱ्या या शंकरगंजची काय हालत आहे पांडुरंग भाऊ. आज पाहिलं असेल तो मुलगा आईचा खून करतो. मी दिल्लीला होतो त्या दिवशी, ब्रेकिंग न्यूज एबीपी माझाला. मुलगा आईचा खून करतो, भाऊ भावाचाच खून करतो. कुणी सट्ट्यात हारला म्हणून ॲडव्होकेट खानापूरकर सराच्या घरामध्ये कुणी फाशीला जातो, कुणी पटरीवर पडतो. नागराज सारखा कुणी पटरीवर पडतो आणि मग मटक्याचं सटक्याचं शिकवणाऱ्या राजेश पवार अशोक चव्हाणला तुम्ही मतदान देणार आहात का? आदर्श शिक्षिका आमच्या चंदा मॅडम मशालीचं शिकवणाऱ्या मॅडमला मतदान करणार आहे. ते दिवस म्हणजे 2 डिसेंबर आहे, लक्षात घ्या. बंधू भगिनींनो, अजून एक टोळी आहे. ती टोळी आहे अशोक चव्हाण, अमर राजूरकर, आणि या टोळीचं नाव आहे गँग ऑफ वासेपूर. ते दाऊदचा फोटो इथं पण दाखवतो आपण. आण बघा, लेकरं आहेत बघा एवढे लहान लहान. ज्यानं पहिल्यांदा उत्तर द्यायला ओळखलं त्याला 500 रुपये बक्षीस. कार्यक्रम संपल्यावर आचारसंहिता आहे. ओळखा बरं, कोण लेकरू ओळखते पटकन? नाही, पहिलं कोण सांगितलंय? हे दाऊद इब्राहिम. आता बघा, काळा चष्मा, मी दाखवणाऱ्या फोटोच्या माणसाला काळा चष्मा दिसल्यावर त्यानं सेम दिसते की नाही बघा. सेम दिसते. याला काळा चष्मा घासला तर दाऊद इब्राहिमच वाटते की नाही मला सांग. हे मराठवाड्याचा दाऊद इब्राहिम आहे. ते फोटो दाखव मटक्या सट्टेवाले अशोक चव्हाणचे. हे वरच त्याचं कारण असं आहे बघा, मध्ये डांबराची टाकी आहे करखेलीची, बाजूला सट्टेवाला, मध्ये डांबराची टाकी करखेली. आणि बघून घ्या काय कनेक्शन आहे बघा, गुप्तगुप्त. मी सांगतो या ठिकाणी की यांचं नातं आहे.
मी सांगतो की महाराष्ट्र भवन दिल्लीला आहे, महाराष्ट्र भवन दिल्लीला आहे. या महाराष्ट्र भवनचा फोटो घे. हा राईट. महाराष्ट्र भवन दिल्लीला आहे. महापुरुषांची तिथं पुतळ्या लावलेल्या आहेत. छगन भुजबळ खडी फोडलेलं ते महाराष्ट्र भवन. त्या महाराष्ट्र भवनामध्ये आंतरराष्ट्रीय सट्टेबाज यांच्या समोर मीटिंग झाली. बघा हे डुकराची टोळी. हे बघा फोटो, महाराष्ट्र भवनातला फोटो, लक्षात घ्या. बरं, हे मटक्या सट्ट्याचं खलील खान सारखं 1000, 2000, लाख 2 लाखाचा नाही आहे. तुमचा गैरसमज होत आहे. धर्माबाद हे शहर एकेकाळी धरमकरम राजाच्या नावानं जहागीरदारांना ओळखलं जात होतं. धर्माबादची मिरची प्रसिद्ध आहे. जनता इंडस्ट्रीची मिरची आता परदेशातही चालली. मिरची प्रसिद्ध आहे, पण धर्माबाद हे आंतरराष्ट्रीय अवैध धंद्यांचं केंद्र बनलेलं आहे. विषय 1-2 रुपयाचा नाही आहे, मिलियन रुपीजचा नाही आहे. हा बिलियन कोट्यावधी रुपयाचा, 1000, 5000, 10,000 कोटीचा विषय आहे. देवी गल्लीमध्ये ड्रग्स चालतं, मटका सट्टा चालतं, हवालानं पैसे येतात. तुम्हाला ऐकलं तर तुम्हाला चक्कर येऊन पडेल असा व्यवसाय आहे. तुम्हाला लक्षात नसेल, कारण तुम्हाला माहित आहे की नांदेड जिल्ह्याचा SP देखील त्यांचे पाय चाटतो. ते फोटो काढ. मटक्या सट्ट्याचा आंतरराज्य, माझं खरं वाटत नाही. मी तेलुगूतून सांगू का? मग 2 मिनिटं थांबा. तुम्हाला खरं वाटेल मी सांगितल्यानंतर. हे बघा, तेलुगूतून आहे बातमी. బ్రేకింగ్ న్యూస్. నిజామాబాద్ లో పట్టుబడ్డ అంతర్రాష్ట్ర బెట్టింగ్ ముఠా విషయంలో పోలీసులు వేగంగా దర్యాప్తు చేస్తున్నారు. తెలంగాణతో పాటు వివిధ ప్రాంతాల్లో జోరుగా బెట్టింగ్ కాస్తున్న బెట్టింగ్ సూత్రధారిని ఇటు మహారాష్ట్రలోని ధర్మాబాద్ కు చెందిన శంకర్ బోలంవార్ అలియాస్ రమేష్ బోలంవార్ అలియాస్ మహేష్ నారాయణ బోలంవార్ గా గుర్తించారు. సూత్రధారి శంకర్ బోలంవార్ మహారాష్ట్ర సరిహద్దుల్లోని నిజామాబాద్, ఆదిలాబాద్. बंद करा. मला सांगा, पी साई चैतन्य म्हणून पोलीस कमिशनर आलेत निजामाबादला. आवाज थोडा कमी. निजामाबादला पोलीस कमिशनर पी साई चैतन्य आहे. तो निजामाबादला बसून 40 किलोमीटरवर पोलीस स्टेशनच्या जवळच्या डुकरांना पकडतो. पण धर्माबादच्या ढुंगणाला पोलीस स्टेशनला कळत नाही की इथं आंतरराष्ट्रीय बेटिंग सट्टा चालतो. किती कमाल आहे बघा. त्याचं कारण असं आहे, पोलीस अधीक्षकांचा वाढदिवस. धिक्कार करतो पोलीस प्रशासनाचा. आंतरराज्य नव्हे, आंतरराष्ट्रीय शब्द प्रयोग वापरतोय, ज्यांची व्याप्ती 6 राष्ट्रांमध्ये आहे. 6 राष्ट्रांमध्ये आहे. गोव्याला कॅसिनो शिप्स असणारे ही आंतरराष्ट्रीय टोळी आहे. तुम्हाला सगळं माहित आहे, पण तुमचे पैशानं तोंड बंद आहेत. लक्षात घ्या. ते पोलीस अधीक्षक आपल्या वाढदिवसाला सट्टेबाजाच्या गँग बरोबर सत्कार निवडतात. निषेध आहे, जाहीर धिक्कार आहे. बघा, अविनाश कुमार आंतरराज्य नव्हे, आंतरराष्ट्रीय सट्टेबाजाच्या सोबत आहे. मध्ये डांबराची टाकी पोलीस स्टेशनला सेटिंग करायली. बघून घ्या. बरं, गावचा न शिवचा, डांबराच्या टाकीच इथं काय काम आहे? मला या लक्षात घ्या तुम्ही की एकीकडं तुम्ही पाहिलं असेल की बेळकुणीकरणं किती केसेस घ्यायच्या. 55 FR, 110G, 107, रेल्वेची पटरी काढायची, ब्रॉडगेज व्हायचं. तुम्ही पाहिलं असेल. आजही माझं निवेदन चालू आहे. तुम्ही पाहिलात तर तुम्हाला फेसबुकवर निवेदन व्हाईल. परत रक्तानं लिहिलं. डबल पटरी व्हायले, इलेक्ट्रिफिकेशन व्हायलंय. तुम्हाला म्हणलं होतं मी, एकदा नाही 2 तास रेल्वे रोखली, 18 तास रोखली, 32 तास रोखली. आज 24 वर्ष झालं अजून आरोपी आहे. तिरगुतूंना कोर्टला. मी रुकुसुंटून नेलं गाडीला, नेले कोर्टला तिरगुतूंना. आज किती करायचं?
हातकड्या कुठल्या जेलचं जेवण जेवायला लावलंय नाही तुम्ही गावासाठी. ब्रॉडगेज झाला, आता इलेक्ट्रिफिकेशन होते, डबल गाड़ी जाना है. खाना खाना धर्माबाद में, पान खाने को जाना निजामाबाद में, वापस 10-15 मिनट में इलेक्ट्रिकल ट्रेन सुपर फास्ट. ब्रॉडगेज झालं, ग्रामीण रुग्णालय झालं, एवढ्या रक्तानं आम्ही निवेदन लिहिलं. आज सब रजिस्टर ऑफिस झालं, स्टेट बँक ऑफ इंडिया या ठिकाणी आली, तालुक्याची निर्मिती झाली. IDSNT म्हणून धर्माबाद ते मुंबई गेलो, इंटिग्रेटेड डेव्हलपमेंट फॉर स्मॉल अँड मिडियम टाउन साठी गेलो. 3.5 कोटी आणले. शॉपिंग कॉम्प्लेक्स पाहिला, कुंटा गलीचा नाला पाहिला, रस्ता पाहिला, क्रांती तीर्थाचा प्रकल्प, गार्डनचा प्रकल्प राहिलेला आहे. 700 किलोमीटर रक्ताला, पायाला रक्ताचे रक्त व्हायला, पायाला फोड आले, पण तरी गेलो गावासाठी. 3.5 कोटी त्या ठिकाणी आणलेत. स्मशानभूमी पहा, हुतात्मा स्मारक पहा. काम काय केली नाही तुम्ही सांगा. 20 वर्ष माझ्यावर नाराज झालात, आम्हाला घरी बसवलं. विनंती करतो बंधू भगिनींनो, यावेळेस आपण चुकू नका. आज मी विनंती करतो, तुम्हाला कल्पना असेल नसेल, पण आमच्याजवळ एक विजन आहे. काय केलं शिवराम सागरचं? कैलासवासी शिवराम पाटील यांच्या नावानं तुम्ही पाहिलं असेल. तुम्हाला जर नरेंद्र चौकातून बाळापूरला यायचं असेल, इधर पोदाम ఒకడి అద్దు అక్కడ అజంతా బార్ ఉన్నది, కీర్తి బార్ ఉన్నది, దేశీ దారు ఉన్నది. ఆటోలా పోదాం, ఇద్దరు పోదాం, ముగ్గురు పోదాం, शेअरिंग ॲटोला पोदाम. का? तुमच्या धर्माबादमध्ये निर्भयपणे कोणती महिला जाऊ शकत नाही. भारतातलं तुम्ही वेबसाईटवर पहा, गुगलवर पहा, भारतातलं सर्वात सेफेस्ट सिटी कोणती असेल तर ती हैदराबाद आहे, निजामाबाद आहे. लिहून घ्या. लाज वाटते. भारतानं जो पोलिसिंग शिकायची असेल तर तेलंगणा आणि आंध्र प्रदेशचं मॉडेल आपण अंगीकारलं पाहिजे. आज पी त्यांना आलाय, पहा त्याचे काम आहे. या डुकराच्या टोळीपैकी पहिल्याच एन्काउंटर होणार आहे, त्याचं नाव आहे सचिन सत्यम उत्तरवार. त्याला तर ठोकणार असेल, लिहून घ्या. त्याला सगळं माहिती आहे. आज लेकीबाळीच्या अकाउंटमध्ये पैसे आहेत म्हणून मटकेवाले सट्टेवाले शेटा सावकारांच्या मुलींना पळून येत आहेत पैशाच्या लालची पुढे. अरे तुम्ही लक्षात ठेवा, ही भूमी पवित्र आहे. या मातीला क्रांतीचा सुगंध आहे. ही माती अतिशय पवित्र आहे. हुतात्मा गोविंदराव पानसरे यांची भूमी आहे. स्वातंत्र्य सैनिक कैलासवासी विठ्ठलराव रत्नाळीकर, जयवंतराव रत्नाळीकर, नागोराव रत्नाळीकर, कैलासवासी बाबा पाटील बन्नाळीकर, कैलासवासी देशमुख, कैलासवासी शंकरराव पाटील, कैलासवासी जानिमिया सेठ, डॉक्टर फारुकी साहेबांसारखी असणारी ही पवित्र भूमी आहे. एरा बक्कया सेठची भूमी आहे. रुद्रावर सेठ, पापया सेठ सारखींची भूमी आहे. पण तुम्ही काय केलं? तुम्हाला आमदार राजेश पवार सोन्याचा नांगर फिरून धर्माबाद आबाद कराल म्हणला तर गाढवाचा नांगर फिरून तुम्ही बर्बाद केलात. तुमचा जीव जळून जाऊ द्या, हे शाप द्यायला मी या ठिकाणी आलेलो आहे. लक्षात घ्या. मी तुम्हाला विनंती करतो बंधू भगिनींनो, पोलीस स्टेशन ठरवून धाड टाकते बघा. LCBचे त्याचे ते ठरवून, हम आ रहे, आओ साहब, दो आरोपी देता हूं, इतने पैसे दिखाओ. 1-1 किलो सोनं घेऊन जायचं, जबाबदारीनं सांगायला. रेकॉर्डिंग चालू ठेवा आचारसंहितेची. एका वेळेस धाड टाकली. LCBचे लोक 1 किलो सोनं घेऊन गेले धर्माबादला डुकराच्या टोळीकडून. सगळी माहिती आहे. जेवढं बोलतोय मी आज फक्त ग्राम्य भाषेत सांगतोय. आय हॅव ऑल्सो गिवन अ मेमोरँडम अँड कंप्लेंट टू द डायरेक्ट टू द चीफ जस्टिस ऑफ बॉम्बे हायकोर्ट. माझी बायको होती सोबत. आउट ऑफ द वे ज्युडिक्शन औरंगाबाद खंडपीठ आहे, पण मुंबईच्या हायकोर्टच्या रजिस्ट्रारला भेटून आम्ही डायरेक्ट असणाऱ्या ऍक्टिंग चीफ जस्टिस ऑफ बॉम्बे हायकोर्टच्या जजला आम्ही निवेदन दिलं. सेंट्रल व्हिजिलन्स कमिशनचे CVCचे कमिशनर दिल्लीला त्यांना आम्ही पाठवलं. प्रयत्न चालू आहेत, ऑर्डर झालेली आहे. पण इथंच शेण खातं पेंड खातं. कारण महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री तथा गृहमंत्री, पोलीस महासंचालक यांच्या मूक संमतीशिवाय, यांच्या समितीशिवाय ही डुकरं मस्तीला येऊ शकत नाहीत. कारण यंत्रणा, पोलीस, महसूल यंत्रणा शेण खाणाऱ्या दरोडेखोरांची टोळी झालेली आहे. आज आमच्या तरुणांची, आज जर तुम्ही खून मुर्दे पडताना तुम्हाला शिव्या नाही द्यायचं का? तुम्हाला चपलीनं आरती करायची का? आमचे लेकरं मरताना, आमच्या लेकरांचे खून होताना आम्ही उघड्या डोळ्यानं आमचे भोक उघडे ठेवायचे का?
हा तुम्हाला असणारा प्रश्न आहे. मगाशी सांगत होतो श्रीराम आपला शिवराम सागरचा प्रकल्प आहे. बंधूंनो, देवाची इच्छा असेल, परमेश्वराची इच्छा असेल, विठ्ठलाची इच्छा असेल, कदाचित महालक्ष्मीची इच्छा असेल की परत एकदा ते वैभव, पुनर्वैभव, विकासाचं धर्माबादला यावं आणि सुरेंद्र बेळकुणीकर मॅडमच्या साथीनं परत शिवराम सागर तयार व्हावं. मी तुम्हाला म्हणालो होतो बाळापूरने एक रस्ता जाईल, तो रस्त्याचा आणि ब्रिजचं काम चालू आहे. बघा गाव कसं होणार आहे तुम्ही पहा. जमिनीची किमती किती वाढतील तुम्ही पहा. हे शिवराम सागर साधं नाही आहे. अरे तिथं जे चबुतरा बांधलाय, तुम्ही म्हणताल की तलावामध्ये पाणी कुठून येईल. मी अध्यक्ष असतानाच जी रायझिंग लाईन आहे कच्चं पाणी येण्यासाठी, तिथं 9 इंचाचा वॉल बांधून ठेवलेला आहे. तळ्यामध्ये पावसाचं पाणी नाही आलं तर कच्चं पाणी वॉल येताना त्याच्या 2-4 दिवस, आठवडाभर सोडलं तर तळ भरून जातं. गोदावरीचं पाणी डायरेक्ट लिफ्ट करायचं वॉल आहे. नसलं खरं वाटलं तर उद्या कोदळ फावडे घेऊन उकरून पहा, उद्या पहा. तेवढं नियोजन आम्ही केलं. अरे महाराष्ट्राला महात्मा फुले जलभूमी संधारण अभियान, प्रधान सचिवाचं नाव सांगतो, नाबा पाटील, त्यांना ही योजना आम्ही दिली, धर्माबाद नगर परिषदेने दिलं. आम्ही साधं सूत्र सांगितलं, महाराष्ट्रात धरणं बांधले, लघुपाट बंधारे विभाग आहेत, बंधारे विभाग आहेत, त्यांच्याकडे मनुष्यबळ आहे, इंजिनियर्स आहेत, यंत्रबळ आहेत, निव्वळ गंज खात पडलेत. आम्ही सांगितलं की लोकवर्गणीतून तुम्ही त्याच्यात डिझेल टाका आणि ते मालगुजारी तलाव आहेत, त्याला विदर्भामध्ये मामा तलाव म्हणतात आणि निजामकालीन असणारे जे 42 तलाव आहेत त्याला मालगुजारी तलाव म्हणतात. त्यातला गाळ काढा. तसा बाळापूरच्या तलावाचा गाळ काढला, तुम्हाला लक्षात असेल. ते इतकं सुंदर आहे. अरे शिवराम सागर दाखव. हे शिवराम सागर बाळापूरचं चित्र आहे. हे शिवराम सागर असं दिसेल, तुम्ही पहा. हे शिवराम सागर असं दिसणार आहे बाळापूरचं. लक्षात घ्या. अरे भव्य शंकराची मूर्ती 65 फूट राहणार आहे. ब्रॉडगेजनं जाणाऱ्या येणाऱ्या गाड्यांमधून हे शंकराची मूर्ती दिसेल. बगीचा असेल, बसायची व्यवस्था असेल, बर्ड अट्रॅक्टिंग प्लॅन्ट्स तिथं असेल, विरुंगळा असेल, ऑक्सिजन पार्क असेल. नव्हे, बासरला येणारा प्रत्येक भाविक बाळापूरला आल्याशिवाय राहणार नाही, असा चमत्कार आम्ही करून दिल्याशिवाय राहणार नाहीत. ही शपथ तुमच्या समोर मी घेतो. बंधू भगिनींनो, आम्ही एवढंच सांगतो की या ठिकाणी विकासासाठी काय असेल, कुण्या गोरगरिबाच्या घरी मृत्यू झाला तर आम्ही अंत्यविधी सहाय्य योजना नावाची योजना भारतात पहिल्यांदा आम्ही सुरू केली. आम्ही अभिमानानं सांगतो. त्यावेळेस आम्ही तुम्हाला थोडी रक्कम देत होतो. मॅडमच्या हातामध्ये मशाल द्या, 5,000 रुपये घरपोच कोणाच्या घरी झालं तर दिल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाहीत. एवढंच नाही, कागदपत्र आहे, रहिवाशी प्रमाणपत्र असो, जन्म मृत्यू प्रमाणपत्र असू द्या की तुम्हाला असणारी कुठलीही प्रमाणपत्र असू द्या, ती घरपोच मोफत देण्याची व्यवस्था असेल. धर्माबादला ज्यावेळेस आमची सत्ता होती, www.dharmabadmunicipal.com नावाची वेबसाईट होती. आज अँड्रॉइड मोबाईलचं युग आहे, ॲपचं युग आहे. धर्माबाद नगरपालिकेचं ॲप असेल, त्या ॲपवर धर्माबाद नगरपालिकेच्या सर्व सेवा त्या ठिकाणी उपलब्ध असेल. तुम्हाला नगरपालिकेत येण्याची गरज पडणार नाही. बंधू भगिनींनो, धर्माबाद फेस्टिवल असेल, पुणे फेस्टिवल सारखा धर्माबाद फेस्टिवल असेल, ज्याच्यामध्ये कला, क्रीडा, संस्कृतीचा असेल. रत्नाळी, बाळापूर या ठिकाणी छोटा दवाखाना असेल, फर्स्ट एड सेंटर असेल. धर्माबादला यायला माणसाचा जीव जातो, अंतर खूप आहे, म्हणून आम्ही या ठिकाणी फर्स्ट एड सेंटर, एक मिनी प्राथमिक आरोग्य केंद्र रत्नाळी, बाळापूरला असेल, हे देखील आम्ही आश्वासित या ठिकाणी करू इच्छितो. बंधू भगिनींनो, आपल्याला सांगतो, धर्माबादला नवीन MIDC स्थापन करण्यासाठी आमचा प्रयत्न असणार आहे. अजून एक सांगतो, कोणाच्या घरी दुःख, विमा सगळे काढू शकत नाहीत, इन्शुरन्स सगळे काढू शकत नाहीत, म्हणून धर्माबाद, रत्नाळी, बाळापूरच्या सर्व नागरिकांचा सामुदायिक विमा काढण्याचं देखील आम्ही अभिवचन देत आहोत. व्यायामशाळा असेल, एवढंच नव्हे तर धर्माबाद शहरमध्ये हार्ट अटॅक, हृदयाचे रोगी, मधुमेही, डायबेटिक्स आहेत, त्यांच्यासाठी डॉक्टर वैद्य साने आणि लातूरचे आमचे डॉक्टर दीक्षित यांच्या मदतीनं ते कमी कसं करता येईल एक सांगतो. अजून एक तुम्हाला महत्त्वाचं सांगतो, चिठ्ठ्या खूप दिलात. आज तुम्ही पहा, महिषाची येणाऱ्या बसेस
हे अगोदरचा आंध्रा बस स्टँड म्हणत होतं, आता तेलंगणा बस स्टँड झाले. जे बी गाडी म्हैशाची आहे ते कुठं थांबते? नटास टाकीत चौकात थांबते, निघून जात. नागोराव रोशनगावकर काका माहित आहेत आपले, धर्माबादचे गांधी बाबा, त्यांनी मी मिळून इंग्रजीत निवेदन लिहिलं. 2 दिवस गाडी चालू झाली, मी निजामाबादला गेले की परत इथंच रुकला ड्रायव्हर कंडक्टर. म्हणून तुम्हाला आम्हाला संधी द्या. 1 महिन्याच्या आत निवडून आल्यानंतर हैदराबादला जाईन, कुठे जाईन, मॅडमला घेऊन जाईन. धर्माबादला येणाऱ्या तेलंगणाच्या एकूण 25 येणाऱ्या 25 जाणाऱ्या बस फेऱ्या आहेत. कधी झालं की ड्रायव्हर कंडक्टर इथं उडवते, ऑटो रिक्षानं स्टेशनला जाय, बस स्टँडला जाय. मी तुम्हाला सांगतो, 10 फेऱ्या बाळापूर मार्गे गेटनं आणि 15 फेऱ्या रत्नागिरीला गेटच्या मार्गाने दिल्याशिवाय हा सुरेंद्र बेळकुणीकर शिवसेनेच्या साक्षीनं सांगतो की आम्ही स्वस्त बसणार नाहीत. हे देखील अभिवचन आपल्याला देतो. आज बऱ्याच गोष्टी आहेत, मी इथं उहापोह करणार नाही, पण मला इथं सर्व गोष्टी इथं सांगता येणार नाहीत. पण तुमच्या चिठ्ठ्या एवढ्या आल्यात की कोणत्या तरी सभेमध्ये मी याचा उपयोग घेईन. आणि अजून मी बोलायचं मला खूप आहे, पण मी एवढंच सांगतो की या ठिकाणी पाहिलं असाल की बीडीचा रोजगार आहे तुम्हाला. बीडी देखील बंद झालेली आहे माझ्या भगिनींनो. बीडीच्या व्यवसायाशिवाय दुसरा रोजगार, सट्ट्या मटक्याच्या शिवाय रोजगार या आमदार राजेश पवार आणि बंटी बबलीनं दिलेला नाही. भवानीसारखं गाव आहे, तुम्ही पाहता भवानीच्या सतरंजा प्रसिद्ध आहेत, मी जाऊन आलो. आज भवानी सतरंजा आहेत. खादी ग्रामोद्योगच्या सारख्या माध्यमातून घरी बसून तुम्ही या ठिकाणी रोजगार देण्याचा आमचा मानस आहे. बिड्या काड्या जास्त दिवस नाही, पण आम्ही कायमस्वरूपी रोजगार देण्याचा प्रयत्न या ठिकाणी करणार आहोत. तुम्हाला सांगतो, इथला रत्नागिरी बाळापूरचा शेतकरी वर्ग आहे, त्याला पशुसंवर्धन असो, शेती असो, फळबागा असो, फुलशेती असो, यासाठी शिबिराने आम्ही मार्गदर्शन करणार आहोत. बंधू भगिनींनो, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे बाळापूरची सगळ्यात महत्त्वाची, मॅडम आपण मुख्याध्यापक होतात, बाळापूरची सगळ्यात महत्त्वाची मागणी काय असेल? बाळापूरची जिल्हा परिषदेची शाळा पडायला झाली, कोपऱ्याला पडली. एकच झाड म्हातारं उभं आहे, पण शाळा पडायला लागलेत, लेकरं कमी झालेत. मी तुम्हाला अभिवचन देतो, बाप जरी जिल्हा परिषदची असली तर नगराध्यक्ष मॅडम ह्या शिक्षिका आहेत. छडी लागे छमछम विद्या ये घमघम मॅडम आहेत. चुकलं तर छड्या मारतील, पण तुम्ही चांगलं काम केलं तर पाठीवर हात थपवतानारी ही माऊली वात्सल्य मूर्ती आपली माय नगराध्यक्ष, लक्षात ठेवा. तिनं 35 वर्ष अनेक पिढ्या घडवलेली आहे. या पहिल्या बैठकीमध्ये आम्ही जिल्हा परिषदेकडे प्रस्ताव नेऊन ही जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बाळापूर नीट केल्याशिवाय आम्ही स्वस्त बसणार नाहीत, हे देखील अभिवचन आम्ही आपल्याला देऊ इच्छितो. बाळापूरच्या सर्व बांधवांना विनंती आहे, वैकुंठ धाम धर्माबादला आहे. बाळापूरची स्मशानभूमी अजून काही तयार झालेली नाही, झाली का अजून? म्हणून बाळापूरला स्मशानभूमी निर्मितीचं देखील आम्ही या ठिकाणी काम करणार आहोत. मी विनंती करतो, सगळ्यात आमदाराचा एक आज बॉम्ब फोडणार आहे मी, कारण थंडी वाजायली तुम्हाला, पण आमदाराला गरमी आली पाहिजे. आमदारानं काय केलं? आपण एक आंदोलन केलं होतं की सीमावर्ती भागातील 42, 44, 45 आमची जी खेडे आहेत ती तेलंगणामध्ये समावित करावी म्हणून केसीआर मुख्यमंत्री असताना आंदोलन केलं. म्हणून या गोदाकाठच्या लोकांसाठी, आपल्या विकासासाठी उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना 1000 कोटी मंजूर झाले होते. किती? 1000 कोटी. आणि ते 1000 कोटी मंजूर केलेले आले. तुम्हाला जातीनं सांगतो, हा सगळा राजेश पवारचा फ्रॉड आहे. त्याचे गुत्तेदार, मटकेवाले, सट्टेवाले, तुम्ही चौकशी करा. शिरसकोटचा त्या होटाळकरच्या शाळेच्या पाठीमागून जाणारा रस्ता बघा, 2-3 महिन्यातच उखडला. बरोबर आहे की नाही डॉक्टर साहेब? तुम्ही बघा, आराध्य देवत आहे शंभू महादेव संगमचं महादेवाचं मंदिर, ड्रोन न झालं, एस्टिमेट झालं, सगळं झालं, 5 कोटी रुपये मंजूर झाले. जागृत देवस्थान, आमदार साहेब उगा फ्लॅश लावून होल्डिंग लावले. फ्लॅश होल्डिंग कुठं गेलं माहीत नाही, त्यांना त्याची कल्पना नाही. मी तुम्हाला सांगतो की या ठिकाणी संगमेश्वर मंदिराला आज कुठलंही झालेलं नाही. आज
मी तुम्हाला सांगतो की याने देवालाही आपल्याला सोडलेला नाही. म्हणून सांगतो, आमदारानं सांगितलं की शिंदे भट्टी आम्ही बंद करतो. 2 दिवस झालं, काय सेटलमेंट झालं माहीत नाही, पण त्या ठिकाणी परत चालू झालेली आहे. म्हणून मी तुम्हाला कल्पना देतो, हे गाव अतिशय आदर्श बनेल. तुम्ही माझ्यावर प्रेम केलं, त्यावेळेस निवडून दिलं, त्याच पद्धतीचा विकासाचा महापर्व या ठिकाणी सुरू होईल. मला माहित आहे, मला खूप चिठ्ठ्या द्यायलेत, वर्णी नागभूषण बद्दल बोलू नका, याच्याबद्दल बोलू नका, त्याच्याबद्दल बोलू नका, अशा चिठ्ठ्या पाठवू नका. मी काय बोलावं, त्या वर्णीवर बोलावं की त्याच्यावर बोलावं, ठरवायचा आमचा अधिकार आहे, आमच्या पक्षाचा अधिकार आहे. बोगस प्रमाणपत्र घेऊन शंकरराव चव्हाणच्या आणि अशोकरावच्या शिवेपोट धरून गाढवा सागर मिळणाऱ्या माणसावर काय बोलू. 3 बोगस जातीचे प्रमाणपत्र काढायचं, त्या मेस्त्रीला उगा अगोदर फिरवायचं, मेस्त्री तू नीला बडू, नू नीला बडू, नीला बडू, मेस्त्री पहिलो गंगाला नेलो नीला बड्डा. हे काय आहे धंदा? मला ते सांगू नका चिठ्ठ्या, याच्याबद्दल बोला आणि त्याच्याबद्दल बोला. अजून एक महाशय आहेत, मागच्या 5-7 वर्षापूर्वी म्हणले बाळापूरच्या इलेक्शनमध्ये बेळकोणीकरचं काम आहे. म्हणजे धर्माबाद बाळापूर काय पाकिस्तान आणि बाळा तिकडे काय बांगलादेशमध्ये आहे काय, बिंडॉक? म्हणून मी तुम्हाला सांगतो की जर वर्णी गंगानाथ साहेबाचं नाव मोठं होतं, वर्णी नागभूषण आहेत, आमचे सहकारी होते, तुम्हाला उभंच राहायचं होतं, डुकराच्या टोळीत अशोकराव चव्हाणमुळे उभं राहायचं नव्हतं. तुमच्या वडिलांची कीर्ती मोठी आहे. वर्णी गंगानाथ साहेबांचं नाव शंकरराव चव्हाण साहेबांच्या बरोबरीचं आहे, पण अशोक चव्हाण बरोबर तुम्ही मातीत घालून घेतलात. लक्षात ठेवा, वर्णी गंगानाथ साहेब आणि शंकर पाटलाचं नाव मोठं आहे, त्यांच्या नावानं उभं राहिलं असतं तर तुम्ही निवडून आला असतात. आज मला सांगायचं आहे, अल्कोहोल फॅक्टरी उत्तर दिशेला असणारं रेल्वे अंडरग्राऊंडचा नायगावकडे जाणारा पांदन रस्ता मला माहीत आहे. पांदनचं इंधन कसं बुडवा मला माहीत आहे, तुम्ही काळजी करू नका. हे छोटे छोटे सांगू नका हो. मी तुम्हाला सांगतो ना, आमची मानसिकता एवढी आहे, कसले आंदोलन करू शकतो. तुम्ही कल्पना करू नका, आमचं डोकं लय खराब आहे. का? माझा आज्जा बडा बाजारमध्ये बॉम्बस्फोटात मेला, तेव्हा इंग्रजाच्या काळात. नेताजी सुभाषचंद्र बोसचा पर्सनल पायलट होता, प्रायव्हेट पायलट. निजामाबादच्या कलेक्टरच्या वेबसाईटला बघा, माझी आई 6 वर्षाची, फोटो अजून आहे. ते बॉम्ब तयार करायचे, सेविंग मशीनचे आयात पार्ट्स करायचे, पण ते बॉम्ब आणि मशीन गन बनवायचे, बंदुकी बनवायचे. 1948च्या बॉम्बस्फोटामध्ये निजामाबादच्या बडा बाजारला गेले आणि बॉम्बस्फोटात गेले. आजी किल्ला कोर्टमध्ये होती. आम्ही त्या रक्ताच्या गांधी चौकामध्ये निजामाबादच्या त्यांचं स्मारक आहे, कृष्णप्रकाश राज्यपाल आले होते, त्यांनी त्या स्मारकाचं उद्घाटन केलं. त्यांना बामगोला दत्तू म्हणतात तिकडे तेलुगूमध्ये, दत्तोपंत शिरपूरकर, माहीत करून घ्या. आज आमची एवढी मानसिकता आहे, धर्माबादसाठी मी काय पण करू शकतो. लक्षात ठेवा, पटरी काढू शकतो, पायी चालत जाऊ शकतो, काय पण करू शकतो. माझ्या खोपडीला चॅलेंज करू नका. बघतो 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 तुमचा गिअर बॉक्स काढून फेकून देतो. लक्षात ठेवा, माझ्या नादी लागू नका. ह्या शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि उद्धव ठाकरेचा कडवट शिवसैनिक आहेत, भडवा शिवसैनिक नाही. लक्षात ठेवा, आज गरज पडली तर मी विमान घेऊन अपहरण करून कंदारला घेऊन जाईन, भारत सरकारशी बोलल धर्माबादसाठी. एवढ्या खतरनाक आतंकवादी पण मी आहे. सहन कराय पुरतं सहन करतो. रेकॉर्डिंग करून ठेवा गुप्तचर विभागवाले. स्पष्ट सांगालो, मटका सुगास सट्टे यांनी, तुम्ही जर अशोकराव चव्हाण, अमर राजूरकर, राजेश पवार, हे जे ड्रग्स माफिया आहेत, हे जे मटक्या सट्ट्याच्या हजारो कोटीचे बदमाश डॉन आहेत, यांच्या ढुंगणाचे टिर्या जर लाल करणार नसाल, परत एकदा सांगतो, या देशातले सर्वात महागुंड आहेत. हजारो कोटीचा हा व्यवसाय आहे. देवी गल्ली ड्रग्स आलाय, पोस्टल ड्रग्स आलाय. तुम्हाला काय माहिती आहे? तुमच्या घरातलं लेकरू जास्त वेळ झोपत असेल तर समजा तुमच्या घरामध्ये ड्रग्स आलेला आहे. ड्रग्सचा व्यापार आहे. तुम्ही काय करता? हवालाच्या गाड्या आल्यानंतर पायलट गाडी पोलीसची पुढे जाते, मेरा बाउंड्री खतम व्हा, चल उमरी पोलीस स्टेशन चल. आम्हाला माहित नाही काय? सगळं माहित आहे. तुमच्या कोणत्या गाडीनं जातं, राजमहेंद्रीला बॅगा उघड्या कशा होतात, GPS लावून ती बॅगडी घेऊन दुसरी बॅग कशी येते, आम्हाला सगळं माहित आहे. आमचं तोंड उघडायला लावू नका, आमच्या खोपडीच्या नादी लागू नका.
पण तुम्हाला सांगतो की धर्माबादच्या विकासासाठी वाटेल ते करण्याची तयारी आहे. माझा काही स्वार्थ नाही. मी फक्त हे शहर वाचवायला आलेलो आहे. मी तुम्हाला शपथ देतो, वचन देतो, चंदा मॅडम एकट्या नाहीत, महाराष्ट्राची शिवसेना त्यांच्या सोबत आहेत. आम्ही सर्व पदाधिकारी आहोत. जे बोललो ते केल्याशिवाय राहत नाही. तुमच्यापर्यंत एक पत्र केलं विकासाचं. आम्ही परमेश्वराला प्रार्थना करतो. आज मला तुम्हाला सांगायला, मी खरंच सांगतो, मी आज मोकळा झालेला आहे. मी माझ्या घरच्या कुटुंबाची मला काळजी नाही. मी सर्व व्यवस्था केलेली आहे. असलेलं आयुष्य माझ्या गावासाठी मला द्यायचं आहे. मला काही कमी नाही. आज गाडी आहे, घोडा आहे, बंगला आहे, सर्व मला काही कमी नाही. या राजेश पवारला तो उभ्या उभ्या खरेदी करतो. मी एवढंच सांगतो, उरलेलं आयुष्य आपल्या गावासाठी द्यायला आलेलं आहे. बायकोनं जर परवानगी दिली तर उद्या RDX लावून उडून घेण्याची माझी मानसिकता आहे. या विचाराचा मी माणूस आहे. माझा आज कोणीच नाही. आई गेले, बाबा गेले, आई गेले, बाबा गेले. ज्याला मी माझी किडनी दिली तो देखील डॉक्टर अविनाश भाऊ गेला. वहिनी गेल्या. 2 तरुण लेकरं गेले. एक भाऊ दवाखान्यात ॲडमिट आहे अपोलोमध्ये. 40 वर्षापासून आजारी असणारी माझी पुतणी दवाखान्यात ॲडमिट आहे. बंधू भगिनींनो, तरी देखील मला आता कोणी नाही. मी अनाथ आहे, मला कोणीच नाही. मला तू इकडे जाऊ नको, तिकडे जाऊ नको म्हणणारा माझा बाप नाही, माझे माय नाही. बंधू भगिनींनो, तुम्हीच माझे मायबाप आहात. तुमच्या पाया पडतो, यावेळेस गलती करू नका. तुमच्या हात जोडतो, पाया पडतो. हे धर्माबाद शहर वाचूया. हे धर्माबाद शहर वाचलं तर आपलं काही खरं आहे, नाही तर सत्यानाश होईल. म्हणून मी परमेश्वराला प्रार्थना करतो, या अल्लाहला प्रार्थना करतो, ना इज्जत दे ना अजमत दे, ना इज्जत दे ना अजमत दे, न सूरत दे न सीरत दे. मेरे धर्माबाद के वास्ते ए रब, मुझे मरने के सिर्फ हिम्मत दे. एवढीच प्रार्थना मी परमेश्वराला करतो. बंधू भगिनींनो, आम्ही उतणार नाहीत, मस्तीला येणार नाहीत, उतणार नाही, मातणार नाही, घेतलेला सेवेचा वसा टाकणार नाहीत. हे अभिवचन मी तुम्हाला देतो. खूप येईल इथं हिंदू नाही, मुसलमान नाही. आमचा जात विकास, आमचा धर्म विकास, आमचं जे काही आहे जात पात धर्म सगळा आमचा फक्त विकास विकास विकासच आहे. हे मी सांगायला या ठिकाणी आलेलो आहे. पैशाचा महापूर येईल. इथली पोलीस यंत्रणा, इथला महसूल विभाग, इथला रिटर्निंग ऑफिसर, इथले तहसीलदार, इथली जिल्ह्याची यंत्रणा विकलेली आहे, बाटलेली आहे. 1000 रुपये देतील, 2 हजार रुपये देतील, 5 हजार देतील. विकले जाऊ नका. दारू शिंदे पिऊ नका. मटक्या जुव्याच्या नादी लागू नका. 2 दिवसाची नशा होईल, पर घर संसार बर्बाद होईल. हे कळकळीनं सांगायला मी तुमच्या चरणाशी आलेलो आहे. बंधू भगिनींनो, लक्षात घ्या. अरे हिंदू हो या मुसलमान हो, हिंदू हो या मुसलमान हो, हराम का लेना अल्लाह को भी मंजूर नाही, परमेश्वराला देखील मंजूर नाही. अरे हरामचा आणि बैमानीचा पैसा घेऊ नका, दारू घेऊ नका, पैसा घेऊ नका. ही निवडणूक आयोग, पोलीस यंत्रणा त्यांना वाटपायचं नियोजन आणि लायसन्स दिलेली आहे. माझ्याजवळ पैसा नाही, माझ्याजवळ दारू नाही. आज जाती जातीवर निघतील, म्हणतील सुटलो सुटलो बटलो बटलो निधी नादी ना मनशी नी मनशी, इकडा वताला कडाला मा सुट्टम न बोलणारा देखील पाहुणा येईल. जे येत नाही मातीलाच येणारा आणि लग्नाला येणारा सोयरा येईल. इडकी येऊ आडकी येऊ आडकी, त्याचं ऐकू नका बापाचं. अरे ऐका माझं एकदा, घसा कोरडा करून सांगालो, जागे व्हा. अरे आता जागे नाही झाला तर तुमच्या पोराला, तुमच्या मायबापाला मला सांगणं आहे, तुम्हाला 5 वर्ष उडूबशी होईल. लक्षात ठेवा. हे कमळाचं फूल नाही, हे गांजाचं फूल आहे. लक्षात घ्या. बंधू भगिनींनो, हे असणाऱ्या सर्व भगिनींना बांधवांना माझा तळमळीचं सांगणं आहे, विकल्या जाऊ नका, बैमान होऊ नका. मी प्रत्येक सभेत सांगत असतो,
अरे मुंगळी असते, मुंगळा माहित आहे? मुंगळा असते बघा, गुळाचा ढेपावर असणारा. त्या मुंगळ्याला मॅग्निफाईंग लेन्स तुम्ही बहिरगोल भिंग लावून बघा, ते राजदूत मोटरसायकल सारखं काळं दिसते बघा, मोठं बघा मुंगळा टप्पू. त्याच्यावर जर पाय जर पडलं ते कचकन चावते की नाही मला सांगा? त्याचा ढोपर तुटल पण आकडा तुटणार बघा, एवढं जिद्दी राहते मुंगळा, राहते की नाही मला सांगा? मधमाशाचं पोळं राहते, तुम्ही त्याला दगड मारा बरं, कचकन डसते की नाही? डॉक्टरला चिमटे घेऊन काढावं लागते ढोपराचे. मला सांगा, तुम्ही एवढं मोठं बलदंड शरीर देवानं दिलेलं आहे, तुमचा एवढं मोठं डोकं आहे, तुम्हाला एवढा मोठा मेंदू आहे. मला सांगा, अन्याय झाला, कोणी त्रास दिलं तर तेवढ्याशा मुंगीला कळतं की आपण डसाव. एवढीशी मधमाशी, तिचं डोकं केवढं असेल, तिला कळतं की कोणी अन्याय केलं तर आपण तिला चावलं पाहिजे, डसलं पाहिजे. पण जे अशोक चव्हाण, अमर राजूरकर, राजेश पवार तुमचे लेकरं गिळालेत, आत्महत्या करायला लावलेत, खून पाडालेत, मुर्दे पाडालेत, महिन्याला 6 महिन्याला 17 लोकांची तिरडी बाळापूरला उठायले. या हरामखोरांना तुम्हाला तुडवलं पाहिजे, त्यांना डसलं पाहिजे. हे तुम्हाला एवढं कसं कळत नाही? हा मला तुमचा सवाल आहे. बंधू भगिनींनो, मशालीला मतदान करा. मशाल ही विकासाला मत आहे, मशाल हे तुम्हाला वाचवणारं मतदान आहे. बंधू भगिनींनो, एक लक्षात घ्या, तुम्ही सकाळी लवकर उठा. हे परमेश्वरा, हे विठ्ठला, हे मारुती, हे अल्लाह, मला बुद्धी दे, मला शक्ती दे. या गाढवाचा नांगर फिरवलेल्या या डुकरांची खांडोळी करण्याची मला बुद्धी दे. जिथं जिथं मशाल दिसेल, बंधू भगिनींनो, धर्माबाद, रत्नाळी, बाळापूर, जात बघू नका, पात बघू नका. मी हात जोडून विनंती करतो बंधू भगिनींनो, उद्या मला रत्नाळीला बोलायचंय, घसा थोडा शाबीत ठेवतो. परत एकदा सत्यनारायण पूजा आपल्या मस्जिदच्या चौकात आहे, फुलेनगरला पण आहे, तुम्हाला कळेल. पण कळकळची विनंती करतो, हे धर्माबाद आपण सारे तरुण वाचूया. संख्येनं कमी असाल, घरादाराला सांगा, रत्नाळीच्या सोयऱ्याधाऱ्यांना सांगा, सगळ्याला सांगा. उगवता सूर्य विकासाची आपली 2 तारखेनंतर वाट पाहत आहे. नव्यानं परत सुरेंद्र बेळकोणीकरच्या काळात झालेली कामं मोठ्या जामानं करूया. ही असणारी तरुण पिढी आहे, त्याला नवीन दिशा देऊया. माझा धर्माबादचा तरुण महाराष्ट्राच्या नकाशावर उठून दिसल्याशिवाय मी स्वस्थ बसणार नाही, एवढी तुमच्या चरणी प्रार्थना करतो आणि माझे 2 शब्द थांबवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय मशाल. राष्ट्रगीत होईल, सगळ्यांनी उभं राहावं. सावधान, सावधान. हॅलो हॅलो, प्रेट सावधान. जनगण मन अधिनायक जय हे भारत भाग्य विधाता. पंजाब सिंध गुजरात मराठा द्राविड उत्कल बंग. विंध्य हिमाचल यमुना गंगा उच्चल जलधि तरंग. तव शुभ नामे जागे, तव शुभ आशीष मागे. गाहे तव जय गाथा, जनगण मंगलदायक जय हे भारत भाग्य विधाता. जय हे, जय हे, जय हे, जय 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 हे. भारत माता की. तुमचा आवाज काय मला आवडला नाही. आवाज एवढा पाहिजे जोरात की हे जे डुकरांचे आणि बगळे कावळे बसलेले आहेत, हे पिंपळाच्या झाडावरचे टप टप खाली पडले पाहिजे. डुकर कावळे एवढा जोरात भारत मातेचा जय पाहिजे. भारत माता की जय. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय मशाल. धन्यवाद.